नाशिकच्या मनमाड पानेवाडीला गारांसह अवकाळी पावसाचा तडाखा। पावसामुळे उकाड्यानं हैराण, नागरिकांना दिलासा तर कांदा बियाणं आणि आंबा पिकाला फटका बसलाय। चंद्रपूर जिल्ह्यामध्ये अवकाळी पाऊस आणि गारपिटीनं उन्हाळी धान पिकाला फटका। नागभीड तालुक्यामध्ये 2000हून अधिक एकरामधील पिकाचं नुकसान झालंय। वाशिमच्या रिसोडमधील पिंपरी सरहद्द, कुकसा आणि अंचळ या परिसरामध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस। उकाड्यानं त्रस्त नागरिकांना दिलासा, मात्र शेतीचं नुकसान होण्याची भीती आहे। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या वाळूज परिसरात गारांचा पाऊस। सकाळच्या कडाक्याच्या उन्हानंतर जोरदार वर्षाव। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात जोरदार पाऊस। वैजापूर आणि गंगापूर तालुक्याला फटका बसलेला आहे। गोंदिया जिल्ह्यात अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा तडाखा। शेतकऱ्यांच्या पिकासह घरांचंही मोठं नुकसान। भाजप आमदार विनोद अग्रवाल यांच्याकडून नुकसानीची पाहणी। वर्ध्याच्या सेलू तालुक्यातल्या काही गावात गारपीट आणि अवकाळी पाऊस। सेलू तालुक्यामध्ये 6 ते 7 गावांमध्ये शेती पिकांचं नुकसान झालंय। पपई, तीळ, केळी, भाजीपाला पिकाला मोठा फटका बसलाय। राज्यामध्ये तापमानाचा पारा 40शी पार। 2 महिन्यामध्ये मार्चच्या तुलनेत एप्रिल महिना सर्वाधिक तापदायक ठरलाय। विदर्भामध्ये सर्वाधिक तापमान तर तापमान आणखी वाढण्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे। राज्यातील 2997 प्रकल्पामध्ये 33% पाणी शिल्लक आहे। 19 जिल्ह्यातल्या 936 टँकर्सनं पाणी पुरवठा होतोय। 758 गावं आणि 2257 गावांना भीषण पाणी टंचाई। नांदेडच्या सावरगाव माळमध्ये पाण्यासाठी महिला आक्रमक। पाणी मिळत नसल्यानं महिलांची ग्रामपंचायत कार्यालयाला कुलूप ठोकलेलं आहे आणि आंदोलन केलंय। सोलापूरमध्ये सिंचन भवनच्या कार्यालयामध्ये शेतकऱ्यांसाठी या शेतीच्या पाण्यासाठी सीना नदीकाठचे शेतकरी आक्रमक झाले। जनावरांना पिण्यासाठी आणि शेतीसाठी पाणी सोडण्याची शेतकऱ्यांची मागणी आहे। बीड शहराला 15 ते 20 दिवसाआड पाणी पुरवठा। 2 दिवसांपूर्वी सोडलेलं गढूळ पाणी आल्यानंच महिला संतप्त आहेत। पाणी वेळेत मिळत नसल्यानं भर उन्हाळ्यामध्ये नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत। परभणीच्या जिंतूर तालुक्यात पाण्याची पातळी खालावली। पिण्याच्या पाण्याची बिकट अवस्था आहे। नागरिकांची पाण्यासाठी भटकंती। नाशिकच्या मालेगाव तालुक्यातल्या अंजग शिवारामध्ये शेतकऱ्यांचं हिरवी मिरचीचं पीक पाण्याअभावी सुकलेलं आहे। शेतकऱ्याचं लाखो रुपयांचं नुकसान झालंय। शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीमध्ये डाळिंबाची बाग जळून खाक। जालन्यातील बदनापूर तालुक्यातील वाकुळणी या गावातली ही घटना आहे। आगीमुळे शेतकऱ्याचं लाखो रुपयांचं नुकसान झालंय। जालना शहरात बहुजन समाज पक्षाचा महानगरपालिकेवर धडक मोर्चा। शहरात पाणी टंचाई भासत असल्यानं मोर्चा तर अजित पवारांच्या विरोधात देखील दलित बांधव आक्रमक। बुलढाण्याच्या मलकापूर स्थानकावर प्रवाशांना मोफत मठ्ठा आणि शुद्ध पाण्याचं वाटप। तर जनता जलसेवेच्या माध्यमातून 50 वर्षांपासून रेल्वे प्रवाशांची सेवा। उन्हाच्या झळांपासून वाचण्यासाठी प्रवाशांची ही सोय। नाशिक जिल्हा बँकर्सच्या सगळ्या कर्ज वसुली विरोधात शेतकऱ्यांचं काळाराम मंदिरामध्ये आंदोलन सध्या सुरू झालंय। काळाराम मंदिरामध्ये आणि कर्ज वसुली थांबवण्याची सद्बुद्धी द्यावी अशी शेतकऱ्यांकडून प्रार्थना केली जाते। सिंधुदुर्गच्या दोडामार्गामधील साटेली भेडशी या भागामधील अनधिकृत मदरशावर बुलडोझर। काही दिवसांअभावी आता मदरशांमधूनच अवैध हत्यारं सापडलेली होती या ठिकाणी आणि बिहारमधून आलेल्या मुस्लिम धर्मगुरू मुलांना आता प्रशिक्षण देत होता। राज्य कृषी सहाय्यक संघटनेचे काळ्या फिती लावून कामकाज। तर नाशिकच्या येवल्यामधल्या कृषी कार्यालयासमोर घोषणाबाजी। 15 मेपासून काम बंद आंदोलन करण्याचा इशारा। हळदीचे लिलाव दररोज सुरू ठेवा। हिंगोलीच्या हळद उत्पादक शेतकऱ्यांची मागणी आहे। संत नामदेव मार्केट यार्डमध्ये 4 दिवस माल घेऊन रस्त्यावरच मुक्काम करण्याची शेतकऱ्यांवर वेळ। रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष आणि विधान परिषदेचे सदस्य सदाभाऊ खोत यांच्यासह 9 जणांची निर्दोष मुक्तता। कांदा निर्यात बंदी हटवण्यासंदर्भात नाशिकच्या निफाडमध्ये आंदोलन केलेलं होतं। धाराशिवच्या मध्ये भाजपच्या जुन्या आणि नव्या कार्यकर्त्यांमध्ये दुफळी कायम आहे। जिल्हा नियोजन समितीमार्फत दिल्या जाणाऱ्या विकास निधीचं समान वाटप करावं। भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष कैलास शिंदे यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र। छत्रपती संभाजीनगरमध्ये जगप्रसिद्ध वेरूळ लेणी पाहण्यासाठी आलेल्या पर्यटकांवर मधमाशांचा हल्ला। मधमाशांच्या हल्ल्यामध्ये 8 ते 10 पर्यटक जखमी झाल्याची माहिती। ठाण्याच्या पडले या गावामधील एका हळदीच्या कार्यक्रमात बैल उधळलाय। पैशांची उधळण करताना बैल उधळलेला आहे। हळदीमध्ये नाचणाऱ्यांना बैलानं उडवलेलं आहे। व्हिडिओ व्हायरल झालाय।
लातूरच्या औंढा गावामध्ये गावकऱ्यांचं उपोषण आंदोलन 2 गटाच्या मारहाणीमध्ये शिक्षक गुरलिंग हासुरे यांचा नाहक बळी गेलेला होता। हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवण्याची गावकऱ्यांची मागणी आहे। नागपूरच्या झोन 5 मधील पोलिसांची दमदार कामगिरी तर 50 लाखांचे 268 मोबाईल आणि 25 लाख नागरिकांना परत केलेले आहेत। नागरिकांमध्ये सध्या समाधान आहे। नागरिकांच्या प्रश्नाबाबत भाजप आमदार अतुल भोसलेंचा अधिकाऱ्यांसह जनता दरबारामध्ये नागरिकांच्या प्रश्नांची जागेवरच सोडवणूक केली जाते। सांगलीच्या मिरजमधील म्हैसालमध्ये गॅस सिलेंडरचा स्फोट, 3 जण जखमी आहेत। जखमींवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत। जळगावच्या पाचोरामध्ये शेतकरी कुटुंबातल्या मुलांनी आईवडिलांची पुस्तकं तुला केली। आईवडिलांच्या लग्नाच्या 53व्या वाढदिवसानिमित्त पुस्तक तुला विद्यार्थ्यांना पुस्तक भेट देण्यात येतील आणि यावेळी खासदार स्मिता वाघ यांचीही उपस्थिती होती। नाशिक विभागामध्ये 1,44,136 विद्यार्थी 12वीच्या परीक्षेत उत्तीर्ण। नाशिक विभागाचा राज्यात 7वा क्रमांक। पुण्यामध्ये 12वीच्या विद्यार्थ्यांचा जल्लोष, निकाल लागल्यानंतर फर्ग्युसन महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांकडून करण्यात आलाय आनंदोत्सव। सोलापूरच्या माळशिरसमध्ये पाटबंधारे विभागाच्या विरोधात युवा सेनेचं मुंडन आंदोलन। माळशिरस इंदापूर तालुक्याला जोडणारा गणेशगावचा बंधारा दुरुस्त करण्याची मागणी आहे, तर बंधारा दुरुस्त न झाल्यास पाटबंधारे मंत्र्यांना जिल्ह्यात फिरू न देण्याचा इशारा। जळगाव जिल्ह्यामधील फैजपूर आदमोदा या रस्त्यावर 2 रिक्षांचा अपघात झालाय। दोन्ही रिक्षा समोरासमोर धडकल्यानं भीषण अपघात, तर या अपघातामध्ये 1 तरुणाचा मृत्यू झालाय। 3 ते 4 प्रवासी गंभीर जखमी आहेत। मुंबईच्या विक्रोळीमध्ये बेस्ट बसची कारला मागून जोरदार धडक, तर घटनेचा सीसीटीव्ही समोर। कारमधील 2 जण किरकोळ जखमी आहेत आणि बेस्ट बस चालक पोलिसांच्या ताब्यात। अमरावतीच्या बडनेऱ्यामध्ये खुलेआम अवैध मटका आणि जुगार अड्डे सुरूच आहेत। मटका खेळतानाचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झालाय। बडनेऱ्यामधील आठवडी बाजारामध्ये चालतात अवैध धंदे। पावसाळ्यापूर्वी चंद्रपूर महानगरपालिकेकडून नाले सफाई मोहीम, अतिरिक्त पथकं आणि यंत्रसामग्री लावून गाळ काढण्याचं काम सुरू आहे। अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मनसे आणि विद्यार्थ्यांचं आंदोलन। असदपूर ते येवदा या रस्त्याची दुरवस्था, तर रस्ता खराब झाल्यानं एसटीची सेवा बंद झाल्यानं विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत। नाशिकमधल्या ओतूरच्या भोवाडा उत्सवाची सांगता, 200हून अधिक वर्षांच्या परंपरेला ग्रामस्थांचा उदंड प्रतिसाद। सातारामधील कोरेगावमध्ये श्री देवी भैरवनाथ जोगेश्वरी यात्रेनिमित्त हिंद केसरी कोरेगाव बैलगाडा शर्यतींचं आयोजन करण्यात आलेलं आहे। बैलगाडा शर्यतीमध्ये स्वराज आणि जलवा हे 2 बैल बनलेत कोरेगाव हिंद केसरी। पुण्याच्या इंदापूरमधील वरकुटे या गावाजवळ भरधाव कारची रिक्षाला धडक, भीषण अपघातामध्ये 7 जण गंभीर जखमी आहेत। पुणे सोलापूर महामार्गावरची ही घटना आहे। वाशिम शहरामधील पाटणी चौक परिसरामध्ये नो पार्किंगचा नियम धाब्यावर। 40 फुटांच्या रस्त्यावर फक्त 10 फूट जागा वाहनांच्या रहदारीसाठी आहे आणि इतर जागेवर बेकायदा पार्किंगचा सुळसुळाट। पुण्याच्या शिरूर तालुक्यातल्या सणसवाडी परिसरामध्ये रानगव्यांचा वावर, पाण्याच्या शोधामध्ये वन्य प्राणी मानवी वस्तीच्या दिशेने येत असल्याचं समोर आलंय। नाशिकच्या चांदवडमधील दत्ताचे शिंगवे या गावामध्ये बिबट्याचं दर्शन, दत्त मंदिराच्या पायऱ्यांवर बिबट्या सीसीटीव्हीमध्ये कैद। सोलापूरच्या करमाळामध्ये पिस्तूल आणि तलवारीचा धाक दाखवून खंडणी मागणाऱ्या दोघांना अटक। पिस्तूल, तलवार आणि स्कॉर्पिओ जप्त। नाशिक शहरामध्ये रिक्षा चोरणाऱ्या टोळीला पोलिसांनी बेड्या ठोकलेल्या आहेत। नाशिक पोलिसांच्या गुन्हे शाखेची कारवाई, अटक केलेले आरोपी हे रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत। जळगावच्या चाळीसगाव तालुक्यामध्ये बोलेरो पिकअपचा भीषण अपघात। धुळे सोलापूर महामार्गावर घटना, या अपघातामध्ये 15 ऊसतोड कामगार जखमी झालेले आहेत। जखमींवर सध्या उपचार सुरू आहेत। हिंगोलीच्या वसमत शहरातील मदिना चौकामधील हायवा ट्रकच्या अपघातानंतर चालकावर वसमत शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। 2 दिवसांपूर्वी भरधाव हायवा ट्रकवर ऑटोवर उलटून 2 जणांचा झाला होता मृत्यू, तर 3 जण गंभीर जखमी होते।